नमस्कार मित्रांनो, मी आज आलेलो आहे वडवली या गावात. वडवली हे गाव आहे ठाणे शहरातील घोडबंदर रोड या मार्गावरील. नक्कीच बरोबर, जिथे आपण कासार वडवली म्हणतो आणि कासार वडवलीला उतरतो. साधारण कासार वडवलीला उतरल्याच्या नंतर एक आतमध्ये 1 किलोमीटर आहे आणि छान परिसर आहे. एकदम गावचा फील येतो सकाळी सकाळी आल्याच्या नंतर. आणि हो नक्की, मी शूटिंगला आलेलो आहे. शूटिंगचा आजचा माझा 3रा दिवस आहे. 2 दिवस विचार केला होता, जरा विचार करत होतो ब्लॉग बनवूया पण काय वेळ मिळत नव्हता. आज थोडासा वेळ मिळालेला आहे, तर त्यामुळे आज आपण म्हटलं आज ब्लॉग बनवूयाच. कारण माझा मोह जो आहे ना ब्लॉग बनवण्याचा, तो आवरला नाही. तर हे असा परिसर आहे मस्त, डोंगर परिसर आहे थोडासा. आणि हे समोर जे दिसतंय इकडे माझ्या पाठीमागे जे आहे ना, पाठीमागे वडवली गाव आहे. आणि ही जी लोक येतात इकडे, थोडंसं असं चढाण आहे आणि चढाण असल्यामुळे लोक इकडे जॉगिंगला येतात. चांगला निवांत आहे. आणि मित्रांनो, हे लोकेशन जे आहे ना, हे लोकेशन आहे एका मंदिराचं. हे वडवली जे गाव आहे आणि तिथे जे ग्रामस्थ आहे, तर हे ग्रामस्थांचं जागृत देवस्थान आहे. आणि या देवस्थानाचं नाव आहे शेंडोबा मंदिर. मी नक्कीच तुम्हाला वरती घेऊन जाणार आहे मंदिरामध्ये. तर भेटूया. हे बघा मित्रांनो, हे आहे वडवली गावातलं ग्रामस्थांचं जागृत देवस्थान श्री शेंडोबा मंदिर. आणि ह्या मंदिरामध्ये जाणाऱ्या पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढून काय जास्त पायऱ्या नाही आहेत, 50 एक पायऱ्या असतील. पण मी अगोदर सकाळी जाऊनच आलेलो आहे आणि पुन्हा खाली आलो आहे, तर मला थोडासा कंटाळा आलेला आहे ह्या पायऱ्या चढून घेऊन जाण्याचा. पण तरीही मी तुम्हाला थोडंसं असं पायऱ्या चढून असं तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, असं पायऱ्या चढून छान असं मस्त एकदम वातावरण आहे. आणि असं वाटतं आपण एखाद्या लांब देवदर्शनाला आलो आहे असं वाटतंय. कारण आजूबाजूला असं बघा हिरवगार आहे रान. त्याच्यानंतर इकडेही आहे, हे बघा मस्त असं छान वाटतं, हो की नाही? बघा, लोक पैसे खर्च करून लांब लांब देवदर्शनाला जातात. नक्कीच जावं, त्याच्याबद्दल वाद नाही. कारण आपले महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, त्या संस्कृतीला अनुसरून आपण नक्कीच तीर्थयात्रेला जातो, नवीन नवीन पर्यटन स्थळं बघतो. पण आपल्या जवळच्या शहरातही अशी पर्यटन स्थळं आहेत, देवस्थानं आहेत नक्कीच. पण मित्रांनो, हे बघा, हे ग्रामस्थ आहेत आणि सकाळी सकाळी इकडे येतात. बाबा नमस्कार. बाबा तुम्ही रोज येतात ना इकडे सकाळी? हां, बरं. कसं वाटतं इकडे येऊन? माझी फार्म हाऊस माझेच आहेत ना. अच्छा अच्छा, अरे वा वा. ही जागा समजी ती पण माझी. हो का, अरे वा वा. मला यायलाच लागते, मंदिरात दिवे लावायला लागते. बरं, तुम्ही एवढ्या पायऱ्या चढून सकाळी वरती येतात, परत जातात का? 3ला येणार, अरे बापरे. 6ला जाणार. हो का, बरं बरं. भेटून तुम्हाला आनंद वाटला? भेवंडीला पोरे जातात. हो का, भेवंडीला घेतले ना. हो का, 3 करोडाचे घेतले पोऱ्यांना. अरे वा वा. इथं आंब्याची 1600 झाड आहे. हो, नारळी वा. यायचं रोज. चला, धन्यवाद. असं आहे बघा, मस्त मोठे मोठे खडक पण आहेत. मित्रांनो, फायनली पायऱ्या चढून मी वरती आलेलो आहे. जास्त पायऱ्या चढायची आता सवय नसल्यामुळं थोडासा दम लागलेला आहे. आणि हे बघा, हा मंदिर परिसर आहे. हे बघा हा मंदिर परिसर आहे. आणि या मंदिर परिसरात
कर्मचारी वगैरे सगळे आहे. ते शूटिंग होणार आहे. हो, तुम्हाला ते सांगायचं विसरलो मित्रांनो, कारण थोडंसं ते ब्लॉगच्या नाल्यामध्ये माझ्या राहूनच गेलं. मित्रांनो, इथे मराठी सिरियल जी आहे छोट्या बाईची मोठी सोड या सिरियलचं शूटिंग आहे आणि त्यामध्ये मी भूमिका करतोय. तर हे असं आहे बघा, वरती आल्याच्या नंतर कसा एकदम छान असा गावचा फील येतोय बघा. ती मस्त असं हिरवगार आणि थोडीशी थंडी जाणवते आहे. थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे. मित्रांनो, जसं मुंबई शहराला इमारती मोठ्या मोठ्या इमारती झालेल्या आहेत आणि इमारतींनी मुंबई शहराला विळखा घातलेला आहे, तसंच या ठाणे शहराच्या वैभवाला या इमारतींनी विळखा घातलेला आहे. बघा, असं लांब दिसतंय ना बघा. अशा मोठ्या मोठ्या इमारती पण आता ठाण्यामध्ये होत आहेत आणि इकडेही होत आहेत. असं आहे. आणि हे प्रोडक्शनचे आहे, हे दादा आहेत. हे आता त्यांचं काम करत आहेत, पाण्याच्या बाटल्या भरून ठेवत आहेत. सर नमस्ते करो जरा. नहीं करेंगे हो, पता है. पाणी भरून ठेवतात, कारण आर्टिस्ट लोकांना सगळ्यांना पाणी प्यायला लागतं. त्याचं ते काम करत आहेत. गावातली ग्रामस्थसुद्धा इथे येतात विरंगुळलं आणि व्यायाम वगैरे चालू असतो त्यांचा इकडे. हे बघा, इकडे आतमध्ये जंगल एरिया आहे बघा, मस्त मस्त बघा. असं जंगल एरिया मस्त. ही जंगलाची पायवाट आहे बघा, कसं मस्त असं करा. जंगलाचा फील येतोय. ॲक्च्युली जंगलच आहे, हे डोंगरावर आहे, जंगलच आहे. पण ठाणे शहरापासून जवळ असल्यामुळं जरा थोडंसं आपल्याला त्याचं कुतूहल वाटतं. हे असं आहे. ही मंदिराची मागची बाजू आहे. हे बघ. आणि मित्रांनो, हे समोर जे दिसतंय ना, हा समोरचा जो आहे तो खाडीपट्टा आहे. जी भाईंदरची खाडी, वसईची खाडी जी आहे ना, ती अशी फिरून 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 अशी इकडे येते घोडबंदर रोड मार्गे आणि कल्याणकडे जाते ती वाया मुंब्रा वगैरे अशी भिवंडी मार्गे. तर असं आहे. सकाळची वेळ आहे, धुकं आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित दिसत नाही. तरी मी तुम्हाला थोडंसं असं झूम करून दाखवतोय बघा. मस्त दिसतंय ना, डोंगर आहे आणि त्या खाडीच्या त्या बाजूला ते वसई दिवा जी लाईन आहे, वसई दिवा पनवेल जाणाऱ्या ज्या रेल्वे आहेत ना, त्या डोंगराच्या बाजूनी जातात त्या. आणि तिथे वस्ती पण आहे, बिल्डिंग आहेत, कॉलनी बनलेली आहे. त्याच्यामुळे ते आता दिसणार नाही आहे. असं धुकं पसरलेलं आहे. इकडं बंगला बनवलेला आहे, छान आहे एकदम. मस्त छान असं वातावरण आहे. झाडं आहेत उंचच्या उंच. मित्रांनो, आता फायनली आपण एक हे जे मंदिर आहे, हे बघा, हे मंदिर आता उघडलेलं आहे आणि ह्या मंदिरातलं देव दिसतात का तुम्हाला? बघा बरं, हे मंदिर उघडलेलं आहे. मंदिरात जाऊ आपण, दर्शन घेऊया.
असं मंदिर परिसर आहे. मस्त छान असं देवाची मूर्ती आहे. ग्रामस्थ देवस्थान आहे हे. परिसर आहे हे बघा. हा मंदिराच्या समोरचा भाग आहे. हे सगळं एकदम छान असं ऊन पडलेलं आहे. आता सकाळचे 8:30 झालेले आहेत. हे बघा. धुकं पण आहे. ऊन आणि धुकं यांचा संगम चाललेला आहे, त्याच्यामुळे समोरचं जास्त काही दिसत नाही. आणि हे आमचे डिरेक्शन टीम मधले मित्र आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. काय म्हणता सर? ठीक. काय नाव काय आपलं? हेमंत जामसंडेकर. रामधांडेकर. हे बघा, हे सगळं त्यांची तयारी करतायत. चला तर मग भेटूया आपण नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये. चला, ओके, बाय, थँक्यू.